नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ टाकतोय। जवळजवळ 2 महिने झाले मी काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे। तर आजपासून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे रेसिपीसाठी। तर उद्या आहे रक्षाबंधन, त्यानिमित्ताने मी तुम्हाला आज एक असा गोड पदार्थाची रेसिपी दाखवणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे, चितळेचं पॅकेट आहे। ह्याचे गुलाबजाम खूप छान होतात आणि छान सुद्धा लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हेच गुलाबजामचं पॅकेट वापरा। आणि हे बघा, हे 400 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि ह्याची प्राईस आहे, हे बघा तुम्हाला दिसते, 172 रुपये। तर हे गुलाबजामचं पॅकेट तुम्ही वापरू शकता। ह्याच्यामध्ये छोटं पॅकेटसुद्धा येतं, जर तुम्हाला कमी बनवायचे असतील तर तुम्ही छोटं पॅकेटसुद्धा वापरू शकता। तर आज आपण चितळेचे गुलाबजाम बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी आता हे पीठ काढून घेते। तर आता आपण हे पूर्ण गुलाबजामचं पीठ काढून घेणार आहे। आता आपण हे गुलाबजामचं पीठ काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना एकदम असं थोडं थोडं पाणी घालून ह्याला असा मऊ असा गोळा तयार करणार आहे। त्याच्यासाठी बघा मी पाणी घालून घेणार आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। ह्याला पाणी खूप थोडं लागतं, त्याच्यामुळे अंदाजाने पाणी घालायचे, जास्त पाणी घालायचं नाहीये। हे बघा, अशा प्रकारे आता मी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला ना थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घेणार आहे। आता मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे, एकदम असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे। थोडासा तेलाचा हात घेऊन मी पीठ मळलेलं आहे। आता मी ना ह्याला 3 असे पिठाचे वेगवेगळे गोळे घेणार आहे। हे बघा, असा एक गोळा आपण आता तयार करून घेतलेला आहे, तो सेपरेट ठेवणार आहे। अजून एक तेवढाच गोळा आपण घेणार आहे, असे 2 गोळे, आणि हा एक मोठा 2 साईजचा एकच गोळा, हा आपण पांढराच ठेवणार आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी ना फूड कलर टाकणार आहे, ह्या 2 मध्ये वेग। तर सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यामध्ये ना ग्रीन कलरचा फूड कलर घालून घेणार आहे आणि आता आपण ह्याला व्यवस्थित असं मळून घेऊ। आता आपण ग्रीन कलर टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। हे बघा, मस्त असा ग्रीन कलर सगळीकडे व्यवस्थित हे झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना ऑरेंज कलर आहे, फूड कलर, तो आपण घालून घेऊ। आता मी ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर घालून घेतलेला आहे आणि आता मी पुन्हा त्याला एकजीव असं मिक्स करून घेते। आता ह्याप्रमाणे मी पीठ व्यवस्थित असं कलरमध्ये करून घेतलेले आहे, ग्रीन कलर, व्हाईट कलर आणि ऑरेंज कलर। आता आपण ह्याचे गुलाबजाम तयार करणार आहे। आपण प्रत्येक वेळेस काय करतो, छोटे छोटे गोल गोल गुलाबजाम बनवून घेतो। तर यावेळेस आहे ना, मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे दाखवणार आहे गुलाबजाम, झटपट होणारे आणि जास्त वेळ आपल्याला खेळत बसायला नको, त्याप्रमाणे मी तुम्हाला आता गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे। एक आपण व्हाईट कलरचा गोळा घेणार आहे, त्याच्यानंतर आपण ऑरेंज कलरचा गोळा घेणार आहे छोटा, हा ऑरेंज कलरचा गोळा घेतलेला आहे आणि ग्रीन कलरचा आपण अजून एक गोळा घेणार आहे। असे आपण 3 घेणार आहे। ऑरेंज आणि ग्रीन हे आपल्याला सारख्या आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि त्याच्या डबलमध्ये आपल्याला व्हाईट गोळा घ्यायचा आहे बघा असे। त्याच्यानंतर आता आपण ग्रीन कलरच्या गोळ्याला व्यवस्थित असं लांबट करून घेणार आहे। असं खाली ठेवून केलं तरी चालेल। हे बघा, असं 2 आपण ऑरेंज आणि ग्रीन हे बनवून घेतलेले। त्याच्यानंतर आपण ह्याला एकत्र असं करून घेणार आहे। आता
आता मी हे ऑरेंज आणि ग्रीन असं करून घेतलेलं आहे आणि व्हाईटसुद्धा करून घेतलेले आहे. आता आपण ह्याला आहे ना थोडंसं असं दाबून घेणार आहे. असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे पूर्ण व्हाईटनी कवर करून घेणार आहे. आता मी पूर्ण त्याच्यामध्ये व्हाईट कलरने पूर्ण बाजूने हे बघा पूर्ण पॅक करून घेतलेलं. आता पुन्हा आपण ह्याला असं हलक्या हाताने करून घ्यायचे, प्रेस करायचे. असं पूर्ण करून घ्यायचं आणि मग आपण हे केलेले त्यांना आता मी हे बघा हे असं ठेवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला पूर्ण व्हाईट ह्याने कवर करून घेणार आहे सगळीकडून. अशा प्रकारे मी 2 रोल बनवून घेतलेले आहेत. हे बघा. आता आपण हे साईडला ठेवून घेऊ. आणि आता जर आपल्याला गोल गुलाबजाम बनवायचे असतील तर आपण काय करायचं, व्हाईट कलरचा गोळा घ्यायचा. आपल्याला ज्या मोठ्या छोट्या आकारामध्ये पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचा. त्याला असं हातावरती हे करून घ्यायचं प्रेस आणि नंतर ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर ऑरेंज कलरचा घ्यायचा, त्यालासुद्धा असं प्रेस करून घ्यायचं, तो त्याच्यावरती ठेवायचा. आणि मध्ये आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. असा ग्रीन कलरचा गोळा घ्यायचा, तो मध्ये ठेवून घ्यायचा. आता आपण काय करणार आहे, पूर्ण असं हे बंद करून घेणार आहे. मोदक कशा प्रकारे आपण करतो त्या प्रकारे करायचे. पूर्ण पॅक करायचे, पुढचं काढून टाकायचं व्हाईट आणि नंतर आपण याला आकार देणार आहे असा गोल. अशा प्रकारे आपण हा गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे. आता मी असे सगळे गुलाबजाम करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे असे लांबमध्ये केलेले आहेत काही कलर आणि हे गोलसुद्धा करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला हे सगळे काही गुलाबजाम फ्राय करून दाखवणार आहे. आता गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला, मीडियम गरम करायचे. आणि चा पाक बनवण्यासाठी मी 3 तांबे पाणी पातेल्यामध्ये घालून घेतलेले आणि ते पाणी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेले. पातेलं हे मोठं वापरा, छोटं पातेलं घेऊ नका, कारण गुलाबजाम साखरेच्या पाकात टाकल्यावरती फुगून डबल होतात. त्याच्यामुळं पातेलं मोठं वापरा. आणि मी ह्याच्यामध्ये 400 ग्रॅम आपलं गुलाबजामचं पिठाचं पॅकेट होतं, त्याच्यासाठी मी 1 किलो साखर घेतलेली आहे. आता 1 किलो साखर मी ह्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे. आता आपलं तेल तापलं की नाही ते आपण चेक करणार आहे. त्याच्यासाठी मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे, तो मी या तेलामध्ये घालून बघणार आहे. अजून आपलं तेल व्यवस्थित तापलेलं नाही आहे. अजून एक आपण 2 मिनटं तेल तापण्याची वाट बघूया. आता आपण साखरेच्या पाकामध्ये वेलची पावडर घालणार आहे. साखर आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती, ती आपण याच्यामध्ये घालून घेऊ. जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. वेलची पावडरने खूप छान असा वास येतो. आता आपण गुलाबजाम सोडून बघू. ह्याच्यामध्ये तेल आपलं तापलेलं आहे. एकदम असं मंद गॅसवरती आपल्याला गुलाबजाम फ्राय करायचे आहेत. सतत त्यांना हलवत राहायचे जेणेकरून एकसारखा कलर त्यांना येईल सगळीकडून. आता हे गुलाबजाम सोडून घेतलेले, त्यांना असं हलवत राहणार आहे.
आता मी मस्त असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गुलाबजामला कलर आलेला आहे। अशाच प्रकारे मी आता सगळे गुलाबजाम फ्राय करून घेणार आहे। आता मी हे गुलाबजाम टाकून घेतलेले तेलामध्ये। आता हे सुद्धा गोल्डन होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे। अशा प्रकारे मी आता हे गुलाबजाम असे गोल्डन कलरचे होईपर्यंत सगळे फ्राय करून घेते आणि मग ह्यांना पाकामध्ये टाकणार आहे आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते। आता आपला गुलाबजामचा पाक तयार आहे आणि गुलाबजाम सुद्धा तळून तयार आहेत। आता आपण हे गुलाबजाम या पाकामध्ये सोडून घेऊ। दुसरे गोलवाले सुद्धा आपण सोडून घेणार आहे। आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये 1 तासासाठी ठेवून देणार आहे। आता आपले गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित असे भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपले गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित असे भिजलेले आहेत। आता मी तुम्हाला हे गुलाबजाम कट करून दाखवणार आहे। आता आपण गुलाबजाम कट करणार आहे। अलगद हाताने कट करायचे। एक गुलाबजाम बनवण्यापेक्षा असा एकच बनवून आपण त्याचे गुलाबजाम असे बनवू शकतो। तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती सुंदर असा दिसतोय। असे मी सगळे गुलाबजाम कट करून मग तुम्हाला दाखवते। असे आपले 3 रंगाचे गुलाबजाम तयार झालेले। आता आपण हा गुलाबजाम जो गोलमध्ये केला होता त्याला मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय। अशा प्रकारे गुलाबजाम करा। आता आपले गुलाबजाम कट करून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर त्याला दिसतोय। या प्लेट मधले पण किती छान असे दिसत आहेत आणि पूर्णपणे एकदम असे सॉफ्ट झालेले आहेत। पूर्णपणे पाक त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि हे पण तुम्ही बघू शकता किती। तर आजची ही गुलाबजामची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।